ओके. आता आपण ओके जाऊ. आजची ओके बोधकथा सगळ्यांसाठी महत्वाची आहे. कारण मला तर ऐकायला लईच आवडते. आणि वैद्यताईंची खासियत काय माहितीये का? ती वैद्यताई त्या स्टोरीत जातात आणि मग आपल्या समोर ती अशी पिक्चर पिक्चर म्हणजे जणू काय आपणच आहोत तिथं. आता आपल्या अवतीभोवतीच चाललंय ते. आणि काही नंतर वाटायला लागतं आपल्याच बाबतीत चाललंय, हे सगळं वाटायला लागतं. त्यामुळे जाणार आहोत आता आपण बोधकथेसाठी. वैद्यताई योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योगरत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, आयुर्वेद संस्कृत सगळ्यात एक्सपर्ट आहेत आणि खूपशे पुरस्कार खूपशा. आणि नुसतं ही मिळालं याच्यात असं नाही, मिळवणारे खूप लोक असतात. म्हणजे मी ज्या वेळेला जिजामाता कृषी भूषण मिळाला त्यावेळेला मला एकांनी सांगितलं होतं, मॅडम हे पुरस्कार करणाऱ्याला भेटत नाहीत, न करणाऱ्या लोकांना भेटतात. असं नसतं, काही लोकांचं असेल मला माहिती नाही, पण करणाऱ्याला पण भेटतात, हे उदाहरण आहे. आणि तसं आहे वैद्यताई नुसताच पुरस्कार आणि नाहीये, त्यांनी खूप लोक स्वतःची साधना करून दुसऱ्यांची करवून घेतलेत, अजून पण करतायत त्या. अजून पण करतायत. अजून पण त्यांच्याकडे कितीतरी वर्ग आहेत माहितीये का? ते घेतायत. याच्यात आपल्याला काय पैसे नाही भेटत, समाजसेवा ही करतायत. त्यामुळे जाणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी जोरदार क्लॅप करा त्यांच्यासाठी. सुमेध सर ऑल म्यूट. येस थँक्यू. वैशाली ते अनम्यूट करा. हरिओम. नमस्कार सगळ्यांना. खूप छान अंजलीचा आता आपण सगळं ऐकलं. वाढदिवसाच्या तिला खूप खूप शुभेच्छा. आणि अंजलीने खूप छान तिचं वर्कआउट आहे ना, मी खूप वेळा तिच्याकडनं मागून घेतलंय की तुझ्याकडे आहे का रेकॉर्डिंग. आणि मग तो मी टाकत असते माझ्या ह्याच्यावर, त्यावरनं पण विचार. आता ही मिताली वगैरे आहे ना, त्यातनं रेग्युलर यायला लागली. सीमा यायची, मध्ये बरं नव्हतं म्हणून आली नाही, मुलांच्या परीक्षा वगैरे, पण त्यामुळे ती पण यायला लागली. तर हे अजून पण विचारतायत आणि ते पण जॉईन होतील. कारण मी देत असते, तिचं मला खूप आवडतं सगळं. तिचं दिसणं, तिचा तो वजनाचा बिफोर आफ्टर, ते सगळं मी नेहमी पाठवत असते. म्हणजे आज पण पाठवणार आहे. खूप छान एक्सपिरियन्स झाला तिचा. आता आपण मदत कधी म्हणते ना, 500 लोक 50 लोकांना मी मदत केली. सुजाताताई म्हणाल्या 50 काय, ती 500 लोकांना सुद्धा करेल इतकं तिच्यामध्ये आहे. ती पण म्हणाली की आधी मला जमत नव्हतं, पण नंतर छान जमायला लागलं. तर मदतीवरच आपलं हे शतायुषी सुरू आहे फॅमिली. आणि प्रत्येक ह्याच्यामधनं आपल्याला, म्हणून नेहमी त्या सांगत असतात की एकाला तरी आपण नवीन कोणाला तरी बसवूया रोज ऐकायला. कारण का तर आयुष्य बदलतं, जसं हिचं बदललं, जसं अनेकांचं आपण रोज ऐकतोय, तसं आता आयुष्य राहिलं नव्हतं त्यांचं जास्त. अशांच्यासाठी कशा प्रकारे मदत केली त्या नर्सने, सिस्टरने, ते आपल्याला ऐकायचंय. तर 10 मजली हॉस्पिटल, आणि तिथे नेहमीसारखी गडबड असायची. खूप पेशंट ऍडमिट व्हायचे, काही बरे होऊन बाहेर पडायचे, काही जग सोडून जायचे. तर हे हॉस्पिटल्स मध्ये होत असतं. नर्सेस, वॉर्ड बॉईज इकडून तिकडे धावत असतात. डॉक्टर्स या पेशंट कडून त्या पेशंट कडे जात असतात, तपासत असतात, त्यांच्या नातेवाईकांशी बोलत असतात. तर रसिका नावाची नर्स, ती प्रत्येक पेशंटचं ब्लड प्रेशर घ्यायची, नाडी चेक करायची, ऑक्सिजन लेव्हल पाहायची. एक एक पेशंट करत करत ती त्या आजोबांच्या जवळ आली. ती म्हणाली, काय वर्दे आजोबा, कसं वाटतंय? तर आजोबांनी हात वर केला आणि जणू काही मी बरा आहे असं सांगितलं. भूक लागली काय? मोसंबी ज्यूस आणू का? वर्दे आजोबांनी मान हलवली. तशी ती पटकन बाहेर गेली आणि कॅन्टीन मधून ज्यूस घेऊन आली आणि चमच्याने ज्यूस त्यांना भरवला. त्यांचं तोंड पुसून दिलं, त्यांचं प्रेशर घेतलं, पल्स रेट पाहिला आणि टेबलावरच्या चार्टवर तिने त्याची नोंद पण केली आणि पुढच्या पेशंटकडे निघाले. तर रसिका त्या वॉर्ड मधल्या सगळ्या पेशंट्सना पाहून पुन्हा नर्स रूम मध्ये आली. तिच्या सोबतची दुसरी नर्स कविता तिला म्हणाली, अगं रसिका, त्या वर्धे आजोबांना भेटलीस का ग? अगं भेटलीस म्हणजे त्यांचं बीपी वगैरे घेतलंस का? हो, मी सगळ्यांनाच तपासते, पण त्या आजोबांबद्दल खरंच काहीतरी वेगळं वाटत नाही काय? वेगळं? हा,
मग एक म्हणजे त्यांना कुणी सुद्धा भेटायला येत नाही आणि त्यांची विचारपूस सुद्धा करत नाही. तेच म्हणते मी रसिका, रोज संध्याकाळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या पेशंटच्या जवळच्या लोकांना भेटायची वेळ असते ना, त्यावेळी वॉर्डामध्ये सगळ्या पेशंटचे नातेवाईक, ओळखीची माणसं येत असतात, फुलं घेऊन येतात, काही जण फळं आणतात. बहुतेक पेशंटचे नातेवाईक बाहेर घुटमळत असतात, पण वर्धे आजोबांना भेटायला आजपर्यंत कुणाला येताना पाहिलं नाही, येत नाही, त्यांचे नातेवाईक नाही. त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला साधा फोन सुद्धा कोणी केलेला नाही गेल्या 15 दिवसात. अगं ते खरं आहे, पण मला ते अत्यंत प्रेमळ आजोबा वाटतात. आता तुला का प्रेमळ वाटतात कोण जाणे. मला तो खडूस म्हातारा वाटतो. तरुणपणात तो कोणाशी तरी चांगलं वागणं नसणार, बरा वागला नसणार, नेहमी चिडत असणार, काहीतरी वाईट शब्द बोलत असणार आणि त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी इथे त्याला सोडून दिलं असणार. रसिका गप्प राहिली. पण तिला का कोण जाणे त्या आजोबांबद्दल खूप आपुलकी वाटत होती. रसिका डॉक्टर आजगावकर सरांबरोबर राऊंडला होती. सर प्रत्येक पेशंटकडे जात होते, चार्ट्सवरच्या नोंदी बघत होते. पेशंटला तपासत होते, त्यांची चौकशी करत होते आणि तशी औषधं पण लिहून देत होते. काही रसिकाला, नर्सला ते सूचना पण देत होते. तर ते वर्धे पेशंटच्या बेडकडे आलाय. "काय आजोबा कसं वाटतंय?" आता वर्धे काही फारसं बोलू शकत नव्हते. त्यांना सारखा खोकला यायचा आणि श्वास लागायचा. त्यांनी मोठ्या कष्टाने हात वर केला. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. त्यांची ऑक्सिजन लेव्हल थोडी कमी वाटली म्हणून रसिकाला त्यांनी ऑक्सिजन लावायला सांगितला आणि ते पुढच्या पेशंटकडे निघाले. रसिकाने छोटा ऑक्सिजन सिलेंडर आणला आणि वर्धे आजोबांना लावला आणि तिथेच बसली टेबलावर. आता वर्धे आजोबांचा खोकला थोडा थांबला, श्वास जरा व्यवस्थित घेता येऊ लागला. तिच्या मनामध्ये येत होतं, कोण हे वर्धे आजोबा? यांना कोणी ऍडमिट केलं आणि यांना भेटायला कोणीच कसं येत नाही, असं का? रसिकाने पाहिलं, या आजोबांची छोटीशी बॅग होती खाली. बेड खालीच ठेवलेली होती. तिने ती बॅग उघडली. आतमध्ये आजोबांचे 2-3 कपडे होते, काही कागद होते. तिने ते कागद बाहेर काढले. काही वर्तमानपत्रातली कात्रणं होती. एका कात्रणात त्यांचा सत्कार होत होता. काही अधिकारी मंडळी त्यांना शाल घालत होते. दुसऱ्या एका फोटोमध्ये काही शाळकरी मुलांच्या बरोबर वर्धे दिसत होते. एका फोटोत आग लागलेली एक शाळा दिसत होती आणि त्या आगीत घुसलेले तरुण वर्धेसर दिसत होते. रसिकाला कळेना कोण आहेत हे वर्धे. आज त्यांचं वय 85 होतं आणि सिव्हिअर न्यूमोनियाने ते आजारी होते. त्यांची तब्येत अत्यंत नाजूक होती. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. पण त्यांचे कोणीच नातेवाईक कसे बरं नाहीत? कोणी ओळखीचं, कोणी मित्र, कोणी शेजारी, कोणीच नाही कसं काय? रसिकाला का कोण जाणे, पण तिचे आजोबा आठवले. लहानपणी मांडीवर घ्यायचे आणि गोष्टी सांगायचे. चिऊ माऊची गोष्ट सांगत घास भरवायचे. आजोबा गेले आणि ते सुख गेलं. हे आजोबा तरी किती दिवस काढतील? मग हे जग सोडून गेले, हे नातेवाईकांना, आप्तांना कळवायला नको का? कुणीतरी यांची आठवण काढतच असतील ना. कुणाला तरी ते नक्कीच आठवत असतील ना. काय बरं करावं? तिला एक कल्पना सुचली. तिने पटकन मोबाईल बाहेर काढला आणि सोबत त्यांच्या बॅग मधली जी कात्रणं होती त्यांचे पण फोटो काढले. ते जे काय फोटो होते ते काढले. एका पेजवर घेतले आणि त्या पेजवर लिहिलं, "हे आजोबा ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. यांचं कोणी जवळचे आहेत काय?" आणि ते पेज तिने Facebookवर, Instagramवर सेंड केलं. रसिका घरी आली. आईसोबत जेवली वगैरे, थोडा वेळ पुस्तक वाचलं आणि झोपी गेली. तिच्या बाजूलाच तिचा मोबाईल ठेवलेला होता. रात्री 2 वाजता तिला जाग आली. तिने सहज मोबाईल चालू केला. तिला पण उत्सुकता होती संध्याकाळी पाठवलेल्या मेसेजवर कोणी काही प्रतिक्रिया दिली की नाही. तिने पाहिलं 2000 पेक्षा जास्त लोकांनी तो मेसेज बघितलेला होता. आणि अनेकांनी मेसेज टाकले होते, "वर्धे सर कुठे होतात तुम्ही इतके दिवस? वर्धे सर मी तुम्हाला भेटायला येतोय. सर तुम्ही शिकवलेलं गणित अजून पक्कं आहे बरं का डोक्यात. सर तुमच्यामुळे मी आज या पोझिशनला आहे. अहो सर आमच्या वर्गाचं गेट टुगेदर होतं तेव्हा तुमची नेहमी आठवण येते." अनेक मेसेज होते असे.
रसिकाला आनंद वाटला. सरांना ओळखणारे अनेक जण आहेत, अनेकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल, त्यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा कळेल आणि सर कुठे आहेत ते म्हणजे सर एकटे नाहीयेत, तर आपण योग्य तेच केलं असं तिला वाटलं, समजलं ती आणि परत गाढ झोपून गेली. दुसऱ्या दिवशी ड्युटीवर पोहोचली तेव्हा अनेक स्त्री पुरुष तिची वाट बघत बाहेरच उभे होते. सगळ्यांना वर्दे सरांना भेटायचं होतं. तिने नम्रपणे सगळ्यांना सांगितलं की रुग्णांना भेटायची वेळ संध्याकाळी 5 ते 8 अशी आहे. तर त्याच वेळेत तुम्ही या. पण बरीच मंडळी रिसेप्शन कडे आली होती. सगळ्यांना वर्दे सरांना भेटायचं होतं. पण तिथे त्यांना तेच सांगितलं गेलं. मग रसिका आपला तिने ड्युटी ड्रेस चढवला. तेव्हा तिची मैत्रीण कविता तिथं होती चढवताना. ती म्हणाली की "अगं, तिने पण पाहिलं होतं हॉस्पिटलच्या बाहेर अनेक मंडळी त्यांना वर्दे सरांना भेटायचंय म्हणून." ती म्हणाली, "रसिका अगं, एका दिवसात काय जादू झाली. कालपर्यंत कुणी म्हणजे कुणी सुद्धा या वर्दे पेशंटला भेटायला येत नव्हतं. आणि आज आज गेट बाहेर ही गर्दी. मला वाटलं आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणी व्ही-आय-पी ॲडमिट आहे की काय? चौकशी केली तर आपल्याच वॉर्डमधले वर्दे आजोबा. अगं तसं नाही गं कविता. माझा अंदाज होताच हे वर्दे आजोबा कुणी सामान्य माणूस नाहीये. ते निश्चितच आपल्या क्षेत्रात विशेष असणार असं मला वाटत होतं. आणि मग मी त्यांची जुनी बॅग उघडली ना, त्यातली ती कात्रणं होती वर्तमानपत्राची. ती आणि आजोबांचा फोटो. सगळं मी सोशल मीडियावर टाकलं फक्त. आणि रात्री 2 वाजेपर्यंत 2000 पेक्षा जास्त लोकांनी ते पाहिलं आणि मेसेजची रीघ लागली. ओके रसिका, पण तुझ्यामुळे तुझे लाडके आजोबा प्रकाशात आले गं. माझ्यामुळे नाही गं. तेच काही कारणांनी समाजापासून लांब राहिले असावेत. पण काही का असेना, आपल्या जवळच्या लोकांसमोर आले ना, की खूप छान वाटतंय मला. अजूनही तिच्या फोनमध्ये अनेकांचे मेसेज येतच होते आणि फोनही करत होते काही जण. पण ती ड्युटीवर होती त्यामुळे तिने कुणाला उत्तरही दिली नाही. फोन घेतले नाहीत. संध्याकाळी मात्र त्यांना भेटणाऱ्यांची एवढी रीघ लागली. त्यांचे अनेक विद्यार्थी, सहशिक्षक आणि 40 वर्षांपूर्वी ते ज्या घरात राहत होते तिथले शेजारी, पण वर्दे सर आता असे झाले होते की त्यांना ओळखत नव्हते. वर्दे सरांचे सहकारी शिक्षक जे होते, ते सगळे म्हणत होते, जवळ-जवळ 40 वर्षे सर बेपत्ता होते. 85 साली सरांना शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर सर आज दिसतायत. होते कुठे सर? आणि ते नोकरी आणि गाव सगळं सोडून का गेले? रात्री त्यांचे 80 सालचे विद्यार्थी आले. सगळेजण सरांच्या पायाकडे बसले. आता ते सगळे 60च्या पुढे गेलेले विद्यार्थी होते. सर म्हणजे आमचे हिरो होते, ते म्हणत होते. नेहमी सायकलवरनं शाळेत यायचे. गणित तर अप्रतिम शिकवायचे. कबड्डी खेळायचे, खो-खो खेळायचे. सरांची एक आठवण म्हणजे एकदा केमिस्ट्री लॅबला आग लागलेली होती. आत 9वी मुलं होती. सर 10वीचा वर्ग घेत होते. सरांना कळल्याबरोबर सर त्या आगीत घुसले आणि आपल्या जीवाची काळजी न करता त्यांनी एक मुलाला सुखरूप बाहेर काढलं. हो, हो. माझ्या पण ते लक्षात आहे. तेव्हा मी 8वीत होती. सगळ्या मुलांना आणि साठेबाईंना पण त्यावेळी मुलांचं प्रॅक्टिकल त्या घेत होत्या. साठेबाई त्यावेळी त्या लॅबमध्ये अडकलेल्या मुलांमध्ये गुलाब पण तिथे त्या मुलांमधली एक गुलाब नावाची ती पण तिथे होती. हो, मी वाचलं त्या दिवशी. याचं श्रेय वर्दे सरांबरोबर साठेबाईंना पण होतं. आग सगळीकडे पसरली होती. वर्दे सरांनी बऱ्याच मुलांना बाहेर काढलं होतं, पण मी आणि साठेबाई शेवटी होतो. आणि वर्दे सरांना आमच्यापर्यंत पोहोचताच येत नव्हतं. त्याच वेळी साठेबाईंनी मला पोटाशी धरत खिडकीतनं बाहेर उडी घेतली होती. साठेबाई अनेकांना साठेबाईंची पण आठवण आली. 2 वर्षांनी म्हणजे साठेबाईंचं लग्न झालं आणि त्या इंदोरला गेल्या. तर वर्दे सरांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या आठवणी काढत होते. पण सर कुणाशी बोलत नव्हते किंवा ओळखत नव्हते. आता रोज संध्याकाळी वर्दे सरांसाठी फुलं येत होती, पुष्पगुच्छ येत होते. त्या वॉर्डामधल्या इतर कुणाही पेशंटला कधीही आली नसतील एवढी येत होती. रसिका ते बघत होती, आनंदित होत होती. रोज संध्याकाळी इतकी माणसं येत होती किंवा वर्दे सरांबद्दल चर्चा होत होती. खूप त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगत होती म्हणून किंवा हॉस्पिटलमधल्या उपचारामुळे असेल, पण वर्दे सर आता थोडे-थोडे त्यांच्या विद्यार्थ्यांना ओळखायला लागले होते. आणि ओळखीचे वाटले तर हात वर करत होते. ओठावर हसू आणत होते. एक दिवस हॉस्पिटलच्या बाहेर एक गाडी थांबली.
त्यातनं एक वृद्ध आणि एक तरुण स्त्री खाली उतरली. ती दोघंही वर्धे सर ऍडमिट होते त्या वॉर्डमध्ये आले. नेहमीप्रमाणे सरांचे विद्यार्थी पण आले होते. त्यात 80च्या बॅच मधल्या, 81च्या बॅच मधले, आता ज्येष्ठ नागरिक झालेले असे लोक होते. त्या दोघी विचारत विचारत त्यांच्या बेडपाशी आल्या. त्या स्त्रीने गुलाबाची फुलं आणली होती. ती तिने बेड शेजारी टेबलावर ठेवली आणि ती वाकून सरांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. ओळखलं का सर मला? सारे जण सरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. सर थोडे हसले असं सगळ्यांना वाटलं. नाही ओळखलं मी? मी पण आता म्हातारी झाली ना. मी निर्मला साठेने. नाही का, मी तुमच्या शाळेत होते शिक्षिका तुमच्या वेळेला. मग माझं लग्न झालं आणि मी इंदोरला गेले. गेली 25 वर्ष मी इंदोरलाच होते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर या माझ्या मुलीकडे मी आले. ही माझी मुलगी आणि जावई या दोघांचा हॉस्पिटल आहे या भागामध्ये. तिनं बाजूला उभे असलेले सगळे वर्धे सरांचे आणि साठेबाईंचे पण विद्यार्थी तिथे होते, त्यांच्याकडे पाहिलं. साठेबाई तुम्ही? आम्ही सगळेच तुमचेच विद्यार्थी. आता ज्येष्ठ नागरिक झालोय. किती वर्षांनी तुमची भेट. होय का? पण मला आता आठवत नाही, पण एक गुलाब आठवते. गुलाब चटकन पुढे झाली. साठेबाईंना तिने कडकडून मिठी मारली. बाई, तुम्हाला मी कशी विसरेन हो? तुम्ही त्या आगीतनं मला वाचवलं. नाहीतर माझा कोळसा झाला असता, मी दिसले असते का? होय, ते मला पक्क आठवतंय. पण या वर्धेंनी सरांनी किती मुलांना वाचवलं. माझ्या आठवणीप्रमाणे 25 मुलांना तरी त्यांनी वाचवलं. आता वर्धे ह्या बेडवर आहे. पण बाई, तुमचं लग्न झालं आणि त्यानंतर 2 महिन्यातच वर्धे सर सुद्धा शाळा आणि नोकरी सोडून गेले. आज कित्येक वर्षानंतर सर आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा आज कित्येक वर्षानंतर भेटलात आणि यासाठी 40 वर्षामागे जावं लागेल. माझ्या मुलीसमोरच हे मी आता सांगतेय, साठेबाई म्हणाल्या. माझं आणि वर्धे सरांचं एकमेकांवर प्रेम होतं. काय? सगळे ओरडले. प्रयोगशाळेमध्ये आग लागली आणि दुसऱ्या वर्गावर असलेल्या वर्धेंनी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचवलं. या प्रसंगामुळे मुलांना म्हणजे मला ते फार आवडायला लागले. मी त्यांना चिठ्ठी लिहिली त्यानंतर प्रेमाची. एक प्रेमपत्रच म्हणा. पण सरांनी मला चिठ्ठी लिहिली, सरांनी सुद्धा. आणि त्यांना पण मी आवडत होतेच. आम्ही 1 वर्षानंतर लग्न करूया असं ठरवलं. आणि त्यानंतर आपण ही नोकरी सोडायची आणि कुठल्या तरी आदिवासी भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे वर्धे सर हेमलकासा भाग पण पाहून आले होते. आणि त्या भागातल्या आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणायची गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण पण काय बाई, माझ्या आई वडिलांना ही बातमी समजली. त्यांनी मला कोंडून ठेवलं आणि एक दिवस गुपचूप इंदोरला नेऊन माझं लग्न करून दिलं. अरे रे, सगळ्यांच्या तोंडून निघालं. शेवटी माझं जबरदस्तीने का होईना पण ते लग्न लागलंच, झालंच. माझ्या अंदाजाने त्यावेळेला त्यामुळेच व्यथित होऊन सरांनी राजीनामा दिला असणार. आणि बहुतेक ती इतकी वर्ष त्याच आदिवासी भागात मुलांना शिक्षण देतही असणार. त्यामुळे त्यांचा संसार नाही, कोणी आप्तेष्ट नाही. पण त्यांना या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट तरी केलं कोणी? मी केलं, तिथे असलेला एक माणूस म्हणाला. बाई म्हणाल्या, ते खरंय. हे सर हेमलकसा भागातच शिक्षण देत होते. त्याच भागातला आहे मी, त्यांचा विद्यार्थी. मी या गावात पोलीस आहे. सरांची तब्येत ढासळायला लागली तेव्हा मी त्यांना माझ्या घरी आणलं. आणि माझी बायको पण त्यांचीच विद्यार्थिनी. आमच्यावर आपल्या मुलांप्रमाणे त्यांनी प्रेम केलं. त्यांना श्वास लागायचा, रात्र खोकला यायचा. मी गावी गेलो तेव्हा त्यांची ही अवस्था पाहिली आणि त्यांना माझ्यासोबत घेऊन आलो. आणि या हॉस्पिटलमध्ये मी त्यांना ऍडमिट केलं. साठेबाई पुढे झाल्या आणि त्यांनी त्या पोलिसांची पाठ थोपटले. कारण ते म्हणाले की मी आता पोलीस आहे. आणि फार चांगलं काम केलं तुम्ही पोलीस दादा. तुमच्यामुळे हे वर्धे मला आणि या त्यांच्या विद्यार्थ्यांना दिसले, भेटले आणि मला सुद्धा. अर्थात या हॉस्पिटल मधली नर्स रसिका हिचं मात्र कौतुक केलं पाहिजे आणि आभार मानायला पाहिजे. तिने सोशल मीडियावर सरांचा फोटो आणि कात्रण वर्तमानपत्रातली जुनी टाकली. त्यामुळेच हेच ते वर्धे सर हे लक्षात आलं. होय होय, खरंय. या हॉस्पिटल मधली नर्स रसिका हिचं फार मोठं श्रेय आहे. कुणीतरी रसिकाला साठेबाईंच्या समोर आणलं. बाईंनी तिला जवळ घेतलं. बाई पुढे म्हणाल्या, तुम्ही सगळे माझे आणि वर्धे सरांचे विद्यार्थी.
मी तुम्हाला आता मघाच सांगितलं, सरांना आणि मला लग्न करायचं होतं, पण ते झालं नाही. झालं ते झालं आता. पण आता माझी एक इच्छा आहे. मी सरांचा डिस्चार्ज घेते आणि माझ्या मुलीच्या घरी त्यांना नेते आहे. माझी मुलगी आणि जावई दोघंही फिजिशियन आहेत. त्यामुळे दोघंही त्यांची नक्की खूप छान काळजी घेतील. आणि सरांचे जे काही शेवटचे दिवस असतील, त्या काळात मी त्यांची शुश्रूषा करेन. अर्थात तुम्ही सगळे सरांना भेटायला येत चला. हे पोलीस दादा नेहमी येतीलच. ही आपली रसिका पण येईलच. सगळेजण स्तिमित झाले. एक अंदाजे 80 वर्षांची स्त्री आपलं जुनं प्रेम अजून मनात ठेवते आणि या वयात त्यांची शुश्रूषा करू इच्छिते. सगळ्या लोकांची मान्यता होतीच. थोड्या वेळाने साठेबाईंच्या मुलीने त्यांचा डिस्चार्ज घेतला आणि ॲम्ब्युलन्स मधून त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलं. वर्दे सर पुढे फक्त 6 महिने जगले. या 6 महिन्यात त्यांचे आणि साठेबाईंचे विद्यार्थी अगदी रोज कोणी ना कोणी त्यांना भेटत राहिले. पोलीस दादा आपल्या पत्नीसोबत येत राहिला आणि दर रविवारी रसिका गुलाबांची फुलं घेऊन येत राहील. त्या 6 महिन्यात साठेबाईंनी वर्दे सरांना भरवलं, तोंड पुसलं, अंग स्वच्छ केलं. हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस ज्या वर्दे सरांना कित्येक दिवस कुणी पण भेटायला येत नव्हतं, त्यांच्या अंत्ययात्रेला मात्र 500 पेक्षा जास्त लोक सामील झाले होते आणि त्यात पोलीस दादाही होते, रसिका पण होती, सगळे विद्यार्थी होते, अश्रू ढाळत उभे होते. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आजच्या बोधकथेसाठी. कारण का की जे ठरवलं ते त्यांनी कम्प्लीट केलं. सोशल मीडिया वर्क करतं का नाही करतं? करतं. पण सोशल मीडियाचा पाहिजे तो वर्क व्हायला पाहिजे. नको त्या गोष्टींकडं आपण वाहत नाही जायला पाहिजे. एवढं पण लेसन घेऊ आणि जोरदार क्लॅपिंग करू आपण वैद्यताईंसाठी. आता आपण जाणार आहोत आजच्या आपल्या मस्तपैकी जी लोक स्वतःवर काम करायला लागलेत वेट लॉस मॅरेथॉनकडं. पण त्याच्या आधी उद्या कोल्हापूरला इव्हेंट आहे. उद्या ऑल सेशन सगळे बंद आहेत. कुठलंही सेशन व्याख्यान काही नाहीये उद्याला. त्यामुळे परवा दिवशीसाठी आपण एका तरी व्यक्तीला मदत करूया. जर का मदत केली नसते तिनं तर शेवटच्या घटकेला एवढे सगळे लोक भेटले असते ना. मदत ही वेगवेगळ्या पद्धतीनं करता येते. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं करा. आम्ही लोकांना म्हणतो हेल्थ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि हेल्थ हे एकाच गोष्टीनं नाहीये. छोटे छोटे गोष्टी आहेत. त्यातलं एक छानपैकी वर्कआउट, छानपैकी योगा, ओंकार साधना, माइंडसेट, खाण्यापिण्याबद्दल